कलगीतुरा। हॅलो, चला धन्यवाद। यस, रोनित म्हात्रे आणि बिपिन पावशे पहिला जोडा मैदानामध्ये तैनात। शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा। दोन बलाढ्य टीम, एकाच कॅलिबरचे अव्वल दिग्गज मातापर निष्णात संघामध्ये एक बिग फाइट, बिग बॅटल, दोन टोळके आमने सामने। उपांत्य फेरीचा सामना। होडाबोन वाहल संघासाठी एक जबरदस्त ऑफर आहे। जर चॅम्पियन ठरलात तर तुमचे कट्टर समर्थक आणि वालगावचे आमचे आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि आमचे कट्टर फॅन्स बालारामजी पाटील यांच्यातर्फे तुम्हाला कारल्याची एक नाईट, कारण बालाराम पाटील हे ट्रस्टी आहेत, बाल्या मामा असतील, आणि धाकटीसाठी 5000 कॅश प्राइज। तर 5000 कोणाचे आहेत? यस, भारत पाटील, भोकडवीरा, रोनित म्हात्रे आणि छटा क्रमांक पहिला प्रगती बदल बॉलिंग मार्क होता या रोहित, मागच्या सामन्याचा हिरो रोहित गुरुनाथ घरत, अर्जी घरत संघाच्या वतीनं पहिला षटक प्रगती पदावर, 3 षटकांचा सामना। आणि हा यस पहिला चेंडू डीप थर्ड मॅनला आणि हा पहिला दमदार चौकार, जबरदस्त टायमिंग। बॅट्समन रोनित म्हात्रे याचा पहिला दमदार स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग। संघाची धावसंख्या 4 वर, बिनबाद 4, 4 फॉर नन। रोहित घरत बेस्ट अगेन बेस्ट, लोहा लोहे को काटता है। दोन बलाढ्य टीम, दुसरा चेंडू तयार आणि हायस पुन्हा त्या चेंडू जाईल। एक धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली 5 वर। कारण धावा कमीत कमी 30 ते 35 या धावा व्हायला बघूया। अतिशय दमदार बॅटिंग, चांगली फलंदाजी। शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा। दोन टोळक्यामध्ये रणधुंदीबी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा सामना, बिग बाय बाईट। दोन बलाढ्य टीम, एकाच कॅलिबरचे दोन टीम आमने सामने। एकीकडे धाकटी जुई, दुसरीकडे होडापोन वहाल। या संघाचा पॅकर आहे आमचे श्रीमंत घरत। ओ यस, काय टायमिंग! बिपिन पावशे लॉंगॉनच्या डोक्यावरून जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक्स, वज्र डोला, भीम डोला, मुष्टी प्रहार, तोलून मापून मारलेला हा गगनचुंबी, गगनभेदी फटका, माताडी फटका, जबरदस्त टायमिंग। आणि हा पहिला बिपिन पावशे ग्लोरियस स्ट्रोक। संघाची धावसंख्या झाली 11 वर, 1 फनान। धावसंख्या 11 वर, 11 फनान, बिनबाद 11। दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, अंदाधुंद फटकेबाजी। बॉलिंग मार्क होता है रोहित घरत, खेळेल बिपिन पावशे, हार्ड हिटर फलंदाज, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल। शेवटचा सामना अतिशय अटीतटीचा, नाट्यमय, उत्कंठावर्धक, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच। तर मिळेल चिकी सिंगल, चेंडूला शॉट कव्हरला एक धाव मिळते। संघाची धाव संख्या 12 वर, बिनबाद 12। जर 40 झाल्या तर नक्कीच डोकेदुखी ठरेल। होडापोन वहाल अतिशय नामवंत संघ, निष्णात तरबेज संघ, बलाढ्य बलिष्ठ अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये क्वार्टर फायनल, उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल तो जाईल, उद्या येईल सेमी फायनल मध्ये। आणि हा यस पहिला ब्रेक थ्रो, काही गरज नव्हती, सॉफ्ट डिसमिसल बिहाइंड द विकेट। आणि हा पहिला फलंदाज, पहिला गडी गारद, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर, पहिल्या विकेटचं बदन, पहिला मुतखडा बाजूला, पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली विकेट नेस्ट नाबूद। धाव संख्या
डीजे ठोक दे. नवीन फलंदाज यस आकाश घरत. यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल परंतु पंचांचा मात्र नकार. अतिशय चांगला डिसिजन आणि षटक क्रमांक पहिले फिनिश. पहिल्या षटकात धावाले तब्बल 12 धावा. चांगली फलंदाजी. एक विकेट. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 डिलिव्हरीज. षटक क्रमांक पहिले संपुटात. मी धन्यवाद देतो दीपकजी ठाकूर असतील आणि त्यांचे तमाम पदाधिकारी आमचे कट्टर फॅन्स की मला इथं पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा म्हणजे बोलवलं नाईट स्पर्धेमध्ये. कारण एकदा मी येथे येऊन गेलो होतो ज्याने दीपक ठाकूर साहेबांनी मला पहिल्यांदा लॉन्च करणारे पहिले कोण असतील तर दीपकजी ठाकूर जे आरपी क्लब जसकारचे एक स्ट्रायकर गोलंदाज होते. त्यांची ओळख झाली डोंगीच्या मैदानावर ज्यावेळी आरपी क्लब जसकार होता ना. अतिशय फॉर्ममध्ये रायगड जिल्ह्यामधले पहिला कुठं तगडा संघ असेल तर उरण तालुक्यामधले हा संघ होता आरपी क्लब जसकार. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा बघूया. धर्मवीर चषक आनंदजी दिघे यांच्या पश्चात जर शिवसेना कोणी जर वाढवली असेल तर ठाण्यानं जर महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तळागाळातला कार्यकर्ता. बघा मगाही सांगितलं की डायरेक्ट कलेक्टरला फोन केला आणि म्हणजे असा कार्यकर्ता असावा नेता कसा असावा. आणि झसकाचा 12 बघा झसकाचे एक मात्र एक हा रोग आहे मात्र त्यांना 12 कोणी राहायला तयार होत नाही. त्यांना शरम वाटतंय. मला समजत नाही काय मला समजत नाही. लेडीची टीम ठेवा बघा लगेच तयार होईल. नाही म्हणतो मी राहतो तिथं झोंबाझोंबी होईल. दीपक ठाकूर एका गावाचा तंटामुक्ती अध्यक्ष नेमाचा होता त्याच्यासाठी भानगडी एकामेकाच्या उरावर बसले होते. आता हे काय भानगडी मिटवणार सांगा मला. आणि आयस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. खरं म्हणजे कव्हर ड्राईव्ह नव्हता चेंडू गेला आहे. पॉईंट आणि कव्हर पॉईंट यांच्यामधून एक धाव मिळते संघाची धाव संख्या 13 काय पाहिजे बा. बाबा तू ना सगळं घर फक्त कमरे खालचं सोडून डोक्याला बांधून नको झालं नाही बरोबर की नाही. अरे ये देखो जायला हा दुसरा जादूगर आहे काय माहित. आणि यस सूरज गरत संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-15 वर क्वार्टर फायनलचा सामना उपांत्य फेरीचा हा सामना. हो यस स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगलं टायमिंग पर चेंडू टायमिंग जमण्याचे स्क्वेलिंग आणि मेडिव केले यांच्यामधून चांगलं रनिंग मिनिट गेले 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार चालना धाव संख्या सरकली. धाव संख्या 17 51 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटची मॅच आहे. 2 बलाढ्य टीम पंचक्रोशीतील मातब्बर संघादरम्यान अतिशय रोमहर्षक दमदार आयोजन
धर्मवीर चषक 2025. हो येस आउटसाइड द हाफ स्टंप जोरदार अपेल. पुन्हा एकदा खराब फेक, काही गरज नव्हती. बघूया धाव संख्या 18 वर. जोरदार अपील केलं होतं. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. असं वाटलं होतं की बॅटचा पुसेसचा एज. एकच धावणार आहे. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या 19. 19 राहिले अजून बॉल बाकी आहे षटकामधले. 2 बॉल्स टू गो. 2 बॉल 2. आणि हा यस पुन्हा एकदा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मिडॉनला. हो 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 यस रोहित खरत. बघा रोहित खरत एक असा ऑलराउंडर आहे ना जो बहादुर होते, उन्हें किस्मत भी साथ देती है. अचूक फेक, डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टंप्स. धावचीट आणि धक्का बसेत दुसरा. बघूया फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद. डीजे ऑपरेटर ते एकनाथ माळींच्या कावाले आहेत का? नाही लावा जरा प्लीज. चला येणारा फलंदाज न्यू बॅटर इज सुदेश साळुंके. नवीन फलंदाज लास्ट बॉल खेळेल सुदेश साळुंके. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार. अतिशय दमदार स्पर्धा, नेत्रदीपक आयोजन. या स्पर्धेचा थाटमाट बघितला. भव्य दिव्य ट्रॉफीज. कमीत कमी जर तुम्ही ही मॅच जिंकलीत एका बक्षिसाला पात्र होणार. यस पुन्हा एकदा चांगला फटका. बघूया दमदार शॉट. चेंडूला शॉट एक्स्ट्रा कव्हरला. सनी घरत चांगला फटका होता, परंतु जर शॉट सिलेक्शन जर गॅपचा पुरेपूर फायदा उचलला असता नक्कीच 4 धाव मिळाल्या असत्या. परंतु एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 21. बरोबर ना? 21 म्हणजे प्रति षटका मग 10.5 धावांचे 21 10.50. राहिलं शेवटचा कोडा. शेवटचा षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्ग होता या शेवटचा गोलंदाज दीपक ठाकूर. बघा एक स्पर्धा होती. बघूया जो काजू बदाम जो वर्गणी देईल फक्त त्याला फक्त काजू बदाम. चला शेवटचा गोलंदाज कोण आहे? न्यू मॅनेज सूरज घरत, धाकटी जोई आणि होडापोन वहाल. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. 1:15 म्हणजे बराच म्हणजे अशा स्पर्धा म्हणजे 2च्या आत आटोपली पाहिजे प्लीज. आता रसायनला त्या दिवशी नितेश भोई 6:15 फायनल झाली. त्या आयोजकांना बोलत टमरेलचा बंदोबस्त करा. बरोबर की नाही? आणि हा ये चेंडू जाईल सीमा रेषे लगत आणि मिळते 4 धावा. यस चेंडूला डीप थर्ड मॅनला चेंडू फरार झाला. नशिबाचा खुदा मेहरबान तो गदा पहलवान. यस बॅटची लिडिंग एज आहे ना. 4 धावा आहे ना रे बाबा? नाही पंधरा निर्णय काय बघूया. चौकार ना. 2 धावा. यस
थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती आहे अंपायर. यस, दोन्ही चांगले अंपायर आहे. सुरेंद्र गावंड, प्रवीण पाटील. हो यस, आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा चेंडू गेलाय लेग स्लिपला. अप्रतिम फिल्डिंग आणि असे डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल या षटकामधले. 4 बॉल आहे. 4 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. तिसरं षटक प्रगती पदावर. धाव संख्या 24, 2 ओव्हर 4. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि यस पुन्हा चांगला फटका खोदून काढलाय. तर मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या 25, 25. प्रॉब्लेम झाला होता. कायदे पंडित काहीतरी निर्णय झाला. अंपायर होता गोट्या. आता गोट्याला विचारत आहे. बॉलिंग मार्को तयार. येस, फॉलो थ्रो मध्ये छेद घेण्याचा प्रयत्न आणि हा विकेट जाईल. तो कॅप्टन होता कायदे पंडित. तो म्हणतो गोट्याला विचार हा नियम कुठला आहे. आता गोट्याला काय झाट माहिती. गोट्या मात्र एक आहे. गोट्याचा मात्र एक आहे. मात्र तो बॉलने मुदत टीप मात्र बरोबर मोजतो. चला नवीन फलंदाज. संघाची धाव संख्या 25, 3 बाद 25. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना. जबरदस्त घमासान धुमशान. चला येणारा बॅटर रोहित चिर्लेकर. खरं म्हणजे आमचा मॅडी आला पाहिजे किंवा शांटी, नाही तर दुंद्र्याचा नितीन पाटील. यस, नवीन फलंदाज कोण आहे रे बॅट्समन? प्रदीप मुंबईकर. अरे बाबा जा लवकर. असं काय चालतोय? गरोदर बाई सारखं काय चालतोय? जरा स्पीडअप चाल ना कर ना जरा प्लीज. रात्रीची वेळ आहे. अच्छा अच्छा, वकील आहेत. अच्छा अच्छा. येस, प्रदीप मुंबईकर. खरं म्हणजे ॲडव्होकेट आहेत. सॉरी, नाही एक आहे क्रिकेट इज अ फनी गेम. लास्ट डिलिव्हरी म्हणजे शेवटचा चेंडू. फक्त औपचारिकता, फक्त उत्तरपूजा करायची आहे बस. टार्गेट सेट करण्यासाठी संघाची धाव संख्या किती? 25. अतिशय कमी टार्गेट. आणि हा यस पुन्हा डिफाईन लेगला आणि शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. येस, आमचे हे प्रदीप मुंबईकर. चेंडू गेला थेट हायकोर्टामध्ये. वाजव डीजे, बजाव, ठोक दे.
संघाची धाव संख्या काय पाहिजे काय तुम्हाला? चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. नाही बरोबर आहे. काल गाढवाचे पाय धरले, आता बाबा तुमचे धरतोय. पुन्हा भेटू नका प्लीज. यो 9वा अवतार आहे विष्णूचा. 9 का 11वा? कलकी दर्जन तर तुमचा नंबर आहे. अरे बराच माहिती आहे तुम्हाला. मग फायदा काय? तुझी पप्पी घेऊन का मग झाटे मिळणार. चला प्लीज, चला स्पीडअप करा प्लीज. अरे उडी मारायची तर घरी मारा उड्या. इथं मारून फायदा काय आहे? इथं नाही, इथं नको बाबा, इथं नको. तुमचं सामान डॅमेज झालं तर आमचा प्रॉब्लेम होईल. तुमची जमीन दुसरा शेतकरी कसायचा. चला प्लीज या. जिंकण्यासाठी टार्गेट 30 धावांची गरज. रिक्वायर 30 रन्स. पहिला जोडा मैदानामध्ये ना, पहिल्या जोडीचं आगमन. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. षटक क्रमांक पहिला प्रगतीबद्दल बॉलिंग मार्ग तयार. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीफ, पहिला खुराक. संघाचा पहिला मीडियम पेसर सुदेश साळुंके. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि टार्गेट 18-30 म्हणजे 10 धावांचा टार्गेट आहे. मगाशी बघा 21 धावांची गरज असताना देखील सामना आपल्या बाजूने झुकवला होता. धाकटे जुई संघानं मुलेकन सारख्या बलाढ्य संघाला 4 मुंड्या चित केलं होतं. चला पहिला फलंदाज रोहित घरत. रोहित एस घरत आणि रोहित जी घरत. रोहित एक रोहित यस आणि रोहित जी दोन्ही घरत बंधू आहेत. आणि पहिला गोलंदाज साळुंके. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटची मॅच असेल. अतिशय दमदार आयोजन. धन्यवाद देतो. यस शिवसेना जगा जसकार आणि युवा संस्था, सामाजिक संस्था जसकार आयोजित आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला. पुन्हा एकदा आपला हा धन्यवाद देतो. दीपकजी ठाकूर असतील आमचे परम मित्र, ज्याने पहिल्यांदा इथं 2000 साली म्हणजे 25 वर्षापूर्वी इथं लॉन्च केलं होतं. कारण दीपक ठाकूरना मात्र कलाकाराची जाण आहे मात्र. हो यस ग्रेट शॉट. पहिल्या चेंडूवर आक्रमण. काय जबरदस्त टायमिंग, बेहतरीन स्ट्रोक्स, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस स्ट्रोक. पहिला दमदार षटकार, तोलून मापून मारेल हा बेबंद फटका, गगनचुंबी, गगनभेदी, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. पहिला दमदार सिक्सर. 6 रन. नाव दे का न ताव दे का. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. बघूया चेंडू 2 धावा मिळते. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. संघाची धावसंख्या 8 वर. 30 धावांची गरज असताना बॅटिंग कशी करावी. पहिल्यांदा अटॅक.
प्रेशर घेऊन फायदा नाही. वीरेंद्र शेवागची मला मात्र आठवण येते. बघा पहिला आक्रव हे नाहीच, टेन्शन नाहीच. वर्ल्ड कपला उमर गुलच्या पहिल्या षटकामध्ये 5 चौकार मारले होते वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये. बोला म्हणून वीरेंद्र शेवाग ग्रेट प्लेअर. काय कुठलाही गोलंदाज असू द्या, अटॅक दे दनादन दे माय धरणी टाय. आणि ह्या पुन्हा पहिल्यांदा डॉट बॉल आले. संघाची धावसंख्या झाली 8 वर. 3 चेंडू 8 धावांची गरज. प्रति षटकामागे 10 धावांचं इक्वेशन. टार्गेट नक्की सोपं आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. 4 मध्ये 8. 2 चेंडूमध्ये मार पाडला. नंतर मतदार संदेश सालुंके दमदार गोलंदाजी. 2 बॉल्स गो. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल. आणि जिंकण्यासाठी 13 मध्ये 22 धावांची गरज. फासला फक्त आहे तो 7 धावांची गरज. 7 धावांचा आहे ना, 9 धावांचा फासला आहे. अंतर जे तफावत. हो यस पुन्हा एकदा. ये देखो काय हा जर झेल घ्यायला होता तर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी असेल आर्यन. आणि हा फलंदाज बाद होईल. आणि पहिला धक्का बॅट्समन रोहित कोण आहे रे, गुरुनाथ. रोहित गुरुनाथ घरात. सूरज घरत. यस बालाराम पाटील यांचे हे नातो आहेत आर्यन आणि बालाराम पाटील आमचे कट्टर फॅन्स आहेत. आणि वाहळगावचे एक शेतकरी कामगार पक्षाचे बुलंद नेते आहेत. आणि ज्यावेळी वाहळगावमध्ये जातो ना, एक चांगला पाहुणचार करतात बिचारे. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि जबरदस्त व्यक्तिमत्व. चला चांगली गोलंदाजी. आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 22 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचे इक्वेशन. बॉलिंग मार्क व तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. गोलंदाजच्या बोहळ्यावर दुसऱ्या षटकाचा माग काढताना आकाश खरत. 12 मध्ये 22. 12 balls to go. Required 22 runs. पहिला चेंडू येस हवेमध्ये परंतु जाईल. आणि सॉफ्ट डिसमिसल. शॉट मिड ऑफला झेल होतोय. आणि धक्का बसे दुसरा. आणि धाकटी जुई विजय. अंकेश पाटील अतिशय भेदक गोलंदाज. फलंदाजीमध्ये आपली करामत कसा दाखवते बघूया. नवीन बॅट्समन 1 डाऊन द फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. राहिले बॉल 11. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. अतिशय दमदार आयोजन. चांगली स्पर्धा, चांगली क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा. ग्रामीणचा थर कसा असावा. धर्मवीर चषक 2025 ची ही बहारदार अतिशय चांगलं सुसज्ज क्रीडा संकुल. समोरच आमचे अतिशय उरण तालुक्यातील महाराष्ट्रामधील अतिशय जागृत देवस्थान रत्नेश्वरी आई. आमचा हा भाग्य आहे की आम्हाला आज देवीची आरती भेटली. 11 मध्ये 22. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. 10 मध्ये 22. 2.20.
रिक्वायर्ड each and every delivery. डिलिव्हरी म्हणजे बॉल नाही 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 हो, नाही तर लोकांना गैरसमज व्हायचा. त्यांना वाटतं जसकांनी किंवा प्रसिद्ध गृह बोलले का काय. आणि हा यस अपरकट करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जेलो गेला शॉर्ट कव्हरला. आर्यन पाटील हे आमचे बालराम पाटील यांचे हे नातू आहेत. एक धाव मिळते. 9 बॉल 21. 9 चेंडू 21 धावा. अटीतडीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. जबरदस्त क्लायमॅक्स. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मते कुंठित करणारा रोमांचक सामना. जबरदस्त क्लायमॅक्स. थ्रिलिंग मॅच बिटवीन धाकटी जुई आणि होडापण वहाल. आणि हा येस अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. नासका चेंडू नरकातला चेंडू. बॉल राहिले 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. 3 बॉल जर चांगले गेले म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 20 धावा फार टार्गेट कठीण असेल. आणि हा या दमदार टायमिंग आणि हा षटकार समय सुद्धा बडका अंगणवाडी. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. बघा सामना कसा आहे बघूया. उत्तर रंग जाणारा अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोलायमान सामना. कोणाच्या 14 धावांची गरज. बॉल राहिले 8 आणि बायकर मॅन यस अलंकार पाटील यांच्यातर्फे या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. धन्यवाद देतो अलंकार पाटील. अंकेश बाद झालाय. बॉल राहिले किती 7 आणि 13 धावांची गरज. 14 धावांची गरज. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन दी सेकंड ओव्हर. काय मॅच बघा कशी जबरदस्त सामना. जबरदस्त ट्विस्ट थ्रिलिंग मॅच रपॅडम सामना. जसकारवाले उद्या जरा 12 तयार करा तुम्ही. धरून बांधून करा पण करा. लंगोटा. अच्छा अच्छा. आउट. राहिलं शेवटचा निर्णायक षटक. 6 मध्ये 14 धावांची गरज. गोलंदाजी.
बुम बुम आणि शेवटचा षटक बॉलिंग मार्ग तयार. 6 मध्ये 14 धावांची गरज. निर्णायक षटक सेमी फायनल साठी दोन्ही संघ तत्पर आहेत. चला शेवटचा बॉलर रोहित चिर्लेकर. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. अतिशय नामवंत स्पर्धा आहे आणि हा पहिला चेंडू पुन्हा ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि 5 चेंडू मध्ये राहिले 13 धावांची गरज. गेंदे बचे 5 जितने के लिए चाहिए 13 रन. रिक्वायर्ड 13 रन्स इन रिमेनिंग 5 डिलिव्हरीज. शेवटचा षटक प्रगती पदावर. क्वार्टर फायनलचा सामना उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल तो जाईल उपांत्य फेरीत. हो येस ग्रेट डिलिव्हरी. जोरदार अपेल आणि फलंदाज विकेट जाईल. 4थी ना रे 5वी आणि 4 बॉल आणि तेव्हा येत आहे 13 धावांची गरज. थांबा थांबा पंचांचा निर्णय बघूया. लेग बिफोर साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल प्लीज. कुठे इथंच नाही हिंदुस्थानामध्ये कुठेही नाही. थांबा थांबा प्लीज. मगाशी असाच वाद झाला होता. लेग बिफोर साठी तुमच्याकडं रिव्ह्यू नाही आणि रिव्ह्यू कुठेही नसतो प्लीज. अच्छा अच्छा बॅट कट आहेत का? नाही ते नाहीच रे बा. एवढी टेक्नॉलॉजी नाही आपल्याकडे प्लीज. अच्छा अच्छा बरोबर बाका आहे का? संदेश पाटील कुठं आहे रे? तर सनी घरत. बॉल राहिले किती? 4 बॉल 13. 4 balls to go. Required 13 runs for victory. क्या बात है? विदाउट प्रॅक्टिस. चला सनी घरत खेळेल. पादर कोण लावलेत मगाशी? ते कोणासाठी आहेत? आणि हा यस पुन्हा लॉब केलाय आणि हा ये दमदार टायमिंग. व्हॉट अ स्ट्रोक्स. सनी घरत यांचा हा जबरदस्त फटका. टायमिंग शॉट पुन्हा जबरदस्त कमबॅक. चंचू प्रवेश पुनरागमन आणि 3 बॉल मध्ये पाहिजे 8 धावांची गरज. 7 धावांची गरज. गेंदे बचे आहेत 3. 7 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेसिंग. काय फटका हो गया. जबरदस्त फटका. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टाकली होती. शेवटी क्रिकेट आहे हो. क्रिकेटचं भविष्य. अतिशय जबरदस्त मॅच कोणीही जिंका कोणीही हारा. मॅच मात्र मतात जबरदस्त झाल्या. सगळ्या मॅच टफ झाल्या. चला निश्चित विजय प्रस्थापित करणारे दोन्ही संघ विजयापासून 2 पावले दूर. 3 मध्ये 7. बॉलिंग मार्ग तयार. खेळेल सनी घरत. इज बॅटिंग ऑन 6. येस ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा जबरदस्त कमबॅक. उजव्याच्या बाहेरून अचूक टप्पा. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन आणि राहिले बॉल 2 आणि हा जर चेंडू गेला डॉट तर मात्र मुश्किल मध्ये येतील. 2 मध्ये 7. कंपल्सरी चेसिंग. बघा बॉल 2 बॉल. मारा मजा. आता म्हणता प्रॅक्टिस ना मग षटकार कसा मारला?
तो म्हणता प्रॅक्टिस नाही. चला जाऊ द्या, कशाला बतात. 2 गेंदे 7 रन. चला मोठा फटका खेचावत लागेल. हो येस, ब्लॉकहोल मध्ये चेंडू खोदून काढलाय. हो आणि शेवटच्या चेंडूवर एनी हवो अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, दे माय धरणी ठाय रन उठावा लागेल. शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी छक्का मारावा लागेल. छक्का म्हणजे 6 धावा. चला जर षटकार मारला तर कोणी आहे का लावणारा? एनीबडी? यायला तुम्हाला दारू सुटणार, दुसरं काय आहे? बरोबर आहे. यस चला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. खेले सनी घरत ना, सनी दुसरा नॉन स्ट्रायकर आदेश. लास्ट डिलिव्हरी कंपल्सरी 6 रन्स. आणि हा यस सामना जिंकला आणि गोस टू सेमीफायनल उपांत्य फेरीत दाखल झालाय. जबरदस्त परफॉर्मन्स केलं आणि निसटता विजय प्रस्थापित केला आणि सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोस टू मिस्टर आकाश गरद. या प्लेस काय जबरदस्त परफॉर्मन्स केला. 5 चेंडू 7 रन्स आणि 1 ओव्हर आणि 8 रन्स, 2 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि सामन्याचा या मॅन ऑफ द मॅच वेल परफॉर्मन्स, अफलातून खेळ, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक आणि आपल्या संघाला घेऊन गेलाय सेमीफायनल मध्ये. उद्या तुम्हाला यायचं आहे